बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या घरावर पाळत ठेवणारा गडदेच्या साथीदाराच्या एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. संदेश उर्फ सँडी रामचंद्र घागरे असं त्याचं नाव आहे. या गुन्ह्यातील अल्पवयीन मुलासही ताब्यात घेत त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान मुख्य सूत्रधार निलेश विठोबा गडदे याच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्याचे साथीदार किरण लोखंडे, विशाल चौगुले यांचा शोध सुरू आहे. तर अतुल वायदंडे यापूर्वी त्याला अटक करण्यात आली आहे. तर सागर चौगुले हा रुग्णालयात दाखल आहे. मिरज तालुक्यातील रेल्वेच्या माल धक्क्याच्या कामावरून खरात आणि गडदे गटात वाद होता. हे काम लक्ष्मण खरात यांच्याकडे. खरात यांनी हे काम सोडावं म्हणून संशयित निलेश गडदे दबाव आणत होता. 10 जून रोजी रात्री 7च्या सुमारास गडदे 2 साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. तेथे खरात नसल्यामुळे त्यांच्या पत्नीला धमकावून खंडणीही मागितली. खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर जत येथे गेले. गडदे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल जमताच 2 गट समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला. संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या 4 चाकीवर दगडफेक केली. त्याच रागातून गडदे याने बाळासाहेब बंडगर यांना मारण्यासाठी सांगली गाठली. त्यावेळी अंगणात मोबाईल पाहत बसलेला बंडगर यांचा नातू वेदांतवर गोळी झाडली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी घरावर नजर ठेवणारा संशयित संदेश घागरे हा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. तर या गुन्ह्यातील अल्पवयीन साथीदारांची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे. एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे अधिक तपास करतायत. निलेश गडदे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून 2 गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. या पिस्तूल संशयित विशाल चौगुले यांनी दिल्याचं सांगितलंय. चौगुले अद्याप पसार असून त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्या कोठून आणल्या याची माहिती मिळेल.